थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे आणि पवार देखील आता मोर्चासाठी निघणार आहेत। 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे 2 तास आधीच चर्चगेट या ठिकाणी पोहोचले, तर थोड्याच वेळामध्ये आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार देखील मोर्चासाठी निघणार आहेत। उद्धव ठाकरे मोर्चासाठी थोड्याच वेळामध्ये मातोश्रीवरून रवाना होतील। त्यानंतर शरद पवार सध्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आहेत आणि तिथूनच ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। फॅशन स्ट्रीट ते बीएमसी असा हा मोर्चा या ठिकाणी असणार आहे। एक प्रकारे विरोधकांची पूर्ण ताकद या ठिकाणी पुन्हा एकदा दिसणार आहे। मतदार याद्यांमधला घोळ, ईव्हीएम मधला घोळ या सगळ्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि मनसे यांनी संयुक्तपणे हा मोर्चा काढण्याचं ठरवलं। त्यानंतर ही 2 दृश्य आपण पाहतो, एक मातोश्री आणि दुसरी सिल्वर ओक या ठिकाणची ही दृश्य आहेत। मनसे आणि महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये हा सत्याचा मोर्चा, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मोर्चाकडे आहे। सत्याचा मोर्चा नावाचं नकली चेहरा चेहऱ्यावर चढवणाऱ्यांचा आजचा मोर्चा म्हणजे प्रत्यक्षामध्ये अपयशाची, नाकर्तेपणाची कबुली देणारा हा मोर्चा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीच्या आजच्या सत्याच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाने मुका मोर्चा न काढता स्वतःच्या थोबाडीत मारा आंदोलन केलं पाहिजे। मुळातच मतदार यादीतील दोष दूर करून निवडणुका घ्या हे बोलण्याची हिंमत भारतीय जनता पक्षाने स्वतः प्रथम ठेवली पाहिजे। बाकी सदोष यादीबद्दल मूक असणाऱ्यांना मूक आंदोलनच सुचणार। आमच्या हा मोर्चाला हा खरं तर भाजपच्या विरोधात आहे, तर निवडणूक आयोगाच्या ज्या काय आमच्या निवडणुकांबद्दल शंका आहे त्याबद्दल आमचा मोर्चा आहे। आणि त्यामुळे भाजपला हे जमण्याचं कारण काय? कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करतोय ते भारतीय जनता पार्टी सांगते तसंच ते काम करतंय। शिवसेनेची निशाणी असून देत किंवा मध्यरात्रीतला घोळ असून देत, लोकसभेनंतर विधानसभेमध्ये जी झालेली 76-77 लाख मतं जी वाढलेली आहेत त्या संदर्भात असून देत, त्या संदर्भात खरं तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण केलं पाहिजे। मेळाव्याच्या ठिकाणी काय नेमकी तयारी सुरू आहे, तिथे कार्यकर्ते जमलेले आहेत का? थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, ज्या ठिकाणी हा मेळावा होणार, ज्या ठिकाणी सभा होणार आहे, तर तिथे आता नेमकी काय तयारी दिसते? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की तयारी पूर्ण झालेली आहे, अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। एक व्यासपीठ या ठिकाणी चालतं फिरतं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे। 2 ट्रेलर त्यासाठी मागवण्यात आलेले आहेत आणि जे दोन्ही प्रमुख रस्ते आहेत मुंबई महानगरपालिकेचे ते सध्या बंद करण्यात आलेले आहेत। येणारी जाणारी जी वाहतूक आहे ती सुद्धा बंद आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त आहे तो सुद्धा या परिसरामध्ये आता तैनात करण्यात आलेला आहे। जे डीसीपी मुंडे ते स्वतः या ठिकाणी ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण तयारीचा ते सुद्धा आढावा घेत आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार या मोर्चाला पोलिसांकडून अजून अधिकृत परवानगी मिळालेली नाहीये, त्यामुळे जे आयोजक आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील असं सुद्धा बोललं जातंय। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण 4 वाजता याच व्यासपीठावरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यासोबतच विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड आणि इतर जे प्रमुख नेते आहेत ते भाषणं देणार आहेत आणि या भाषणामध्ये नेमके मुद्दे काय काय असणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात हा सत्याचा मोर्चा काढण्यात आलेला आहे, त्यामुळे सत्याच्या लढाईमध्ये सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन केलं जातंय। कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत ते हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। मुंबई, ठाणे, पालघर, त्यासोबतच नवी मुंबई या ठिकाणचे जे कार्यकर्ते ते ट्रेनने या ठिकाणी पोहोचत आहेत। चर्चगेट मार्गाने, कोणी सीएसटीच्या मार्गाने या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्याच्या फॅशन स्ट्रीट पासून हा मोर्चा सुरू होणार आहे। तो मेट्रो आणि मग मेट्रो पासून पुढे मुंबई महानगरपालिकेच्या याच रस्त्यावर असणार आहे। रस्ते जे ते दोन्ही बाजूचे कशा पद्धतीने मोकळे झालेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला बॅनर्स, पोस्टर्स दिसत आहेत सत्याच्या मोर्चाचे आणि सत्तेची नाही तर सत्याची लढाई आहे असं म्हणत हे सगळे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आलेले। जे झेंडे या ठिकाणी होते ते सध्या काढण्यात आलेले आहेत, कारण व्यासपीठावरून समोर जे लोक बसणार आहेत त्या सगळ्यांना भाषणं आणि नेत्यांचे चेहरे दिसायला हवेत, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि आपण पाहतोय की आता तयारी सुरू झालेली आहे, साऊंड चेक सुरू झालेला आहे, जिमीजी लावण्यात आलेली आहे, प्रसार माध्यमांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्वतः या ठिकाणी इथले जे स्थानिक खासदार आहेत अरविंद सावंत शिवसेनेचे ते सुद्धा दाखल झालेले आहेत, त्यांनी सुद्धा या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे। 2 ज्या व्हॅनिटी व्हॅन्स आहेत ते सुद्धा नेत्यांसाठी मागवण्यात आलेले आहेत, त्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये ही सगळी तयारी पोहोचलेली आहे। आणि आता थोडंसं थांबवते, तर मनसे महाविकास आघाडीचा हा सत्याचा मोर्चा आणि ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणची ही तयारी आपण इथे पाहतोय।